आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येते। लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। साताऱ्यातल्या एका व्यक्तीने लाडकी बहीण योजनेसाठी 30 अर्ज केले होते आणि त्यातल्या 26 अर्जांचे पैसे बँक खात्यामध्ये जमाही झालेत। दरम्यान खारघरमधल्या रहिवासी पूजा महामुनींचा वारंवार अर्ज नाकारला जात होता। याच संदर्भात त्यांनी अधिक चौकशी केली असता त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आधीच अर्ज भरण्यात आल्याचं समोर आलंय। तर साताऱ्यातल्या या व्यक्तीने एकाच आपल्या पत्नीचा फोटो वेगवेगळ्या पोशाखामध्ये काढून 27 महिला असल्याचं दाखवलं आणि ही फसवणूक केली आहे। दरम्यान या प्रकरणी पनवेल तहसील कार्यालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। जेव्हा ऍक्सेस ओपन होतं ओटीपी टाकल्यावरती तर तुम्हाला दिसून येते या व्यक्तीने असे 30 फॉर्म भरले होते। ते आम्ही लगेच फटाफट फोटो काढून घेतले। 3 वेगळे व्यक्ती आणि 27 प्रतीक्षा पोपट जाधवच्या नावाने फॉर्म भरलेत। तर त्या व्यक्तीने मिसयूज केला आहे। मग त्याच्यावरती गुन्हा दाखल करा। गुन्हा दाखल नाही केला तर आमचे रंजन बिर्ला आमचे जेवढी महिला मंडळ आहे सर्व जाती धर्माची महिला आमच्या महिलांवरती अन्याय होत असेल आणि ही महिला एससी समाजाची आहे तिच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही इथे तडक मोर्चा आणत असेल ऑफिसला। दरम्यान हा नेमका काय प्रकार आहे आपण सविस्तर जाणून घेऊया। तर साताऱ्यातील जाधव नावाच्या एका व्यक्तीकडून पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज दाखल करण्यात आले। तर 30 लाभार्थी महिलांची खाती एकाच नंबरला लिंक होती। 27 लाभार्थ्यांचं नाव एकसारखं, आधार कार्ड नंबर मात्र वेगवेगळे होते। यापैकी 26 अर्ज मंजूर सुद्धा झाले। तर त्यानंतर खारघरमधील रहिवासी पूजा महामुनींमुळे हा सगळा गैरप्रकार उघडकीस आला। पनवेल तहसीलदारांकडे आता या संदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली। त्यामुळेच आता सतर्क राहणं गरजेचं आहे। सरकारने सुद्धा या सगळ्या प्रकारावर कारवाई करणं गरजेचं आहे।